नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे करंट अफेअर्स विथ हेमंत. संपूर्ण 2025 या वर्षातील चालू घडामोडीचा अभ्यास आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. तर आज आहे दिनांक 9 ऑक्टोबर 2025. या दिवसातील संपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरू करूया कोणताही वेळ न वाया घालवता. आजचा आपला पहिला प्रश्न. तत्पूर्वी काल आपण विचारलेला शेवटचा प्रश्न, त्याचे उत्तर जाणून घेऊया. तर INS कुल्ल्यारवर भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे उघडले गेले आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र. तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 22 पदके. त्यामध्ये 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. यामध्ये सुमित अंतिल, संदीप सरगर, शैलेश कुमार, रिंकू हुड्डा, निषद कुमार आणि सिमरन शर्मा यांनी भारतासाठी एकूण 6 गोल्ड मेडल मिळवले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान सेबेस्टियन लोकार्नो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स. त्यांनी आपला पदाचा राजीनामा 6 ऑक्टोबरला दिलेला आहे. फक्त 27 दिवसाच्या कारकिर्दीनंतर त्यांचा हा राजीनामा होता. लोकार्नो हे अवघ्या 3 वर्षातील, महत्त्वाचे म्हणजे 3 वर्षात त्या देशाचे हे 5वे पंतप्रधान आहेत. लोकार्नो हे माजी संरक्षण मंत्री होते आणि सध्या फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. बिहार निवडणूक किती टप्प्यात आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 2 टप्प्यात या ठिकाणी ही बिहारची निवडणूक होणार आहे. बिहार या विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. त्यामध्ये एकूण मतदार आहेत 7.43 कोटी. त्यामध्ये पुरुष मतदार आहेत ही 3.42 कोटी आणि महिला मतदार आहेत 3.50 कोटी. पहिला टप्पा हा 6 नोव्हेंबरला 121 जागासाठी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा 11 नोव्हेंबरला 122 जागासाठी होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल हा 14 नोव्हेंबरला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. युअर कॅपिटल युअर राईट ही मोहीम कोणी सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निर्मला सीतारामन. याचे मुख्य उद्दिष्ट आहे 1.84 लाख कोटी रुपयांची दावा न केलेली मालमत्ता ही त्यांच्या हक्काच्या मालकांना परत करण्याचे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. 2025 या वर्षातील भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनेस यांना इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनचा शोध यांच्यासाठी भौतिकशास्त्रातील 2025 या वर्षातील त्यांना हा नोबेल पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर जाणून घेऊया नोबेल पारितोषिक याच्याबद्दल. 2025चा नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्रातील तो मिळालेला आहे जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनेस. आणि 2025 या वर्षातील वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हा मेरी ई बुक्रो, फ्रेंट रॅम्सेडेल, सिमोनी साकागुची यांना या ठिकाणी नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यातील कोंडारेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले
100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? IMP प्रश्न आहे आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा या राज्याला. या राज्यातील कोडलपट्टी या गावाला दक्षिण भारतातील 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव घोषित करण्यात आलेलं आहे. तर जाणून घेऊया याच्याबद्दल अधिक माहिती. कोरडपट्टीमधील एकूण 1500 किलोवॅट वीज निर्मिती करणाऱ्या छतावरील सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. सुमारे 480 घरांमध्ये वैयक्तिक 3 किलोवॅट क्षमतेचे सोलर युनिट आहेत, तर शाळा आणि सरकारी कार्यालये 60 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जेवर चालतात. उर्वरित 34 मातीच्या भिंतीची घरे सरकार पुरस्कृत इंदिरम्मा घरे पूर्ण झाल्यानंतर सौर ऊर्जेवर चालतील, ज्यामुळे संपूर्ण वीजपुरवठा हा सुनिश्चित होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कोणत्या दोन देशाच्या सैन्य दरम्यान कोकण 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव सुरू झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये हा कोकण 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव सुरू झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. ऑक्टोबर 2025 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती असे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्रीलंका या देशाने शक्ती असे नाव दिलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. नेपाळ आणि बिहारमध्ये पूर असणारी प्रसिद्ध कोसी नदी कोणत्या देशातून वाहते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि नेपाळ. कोसी नदी ही चीन, नेपाळ आणि भूतानमधून वाहते. ती तिबेटमध्ये उगम पावते, नंतर नेपाळमधून वाहते, तिथे ती पूर आणते आणि नंतर भारतात प्रवेश करून गंगा नदीची एक प्रमुख उपनदी बनते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारताच्या नवीन एकदिवसीय कर्णधारपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शुभमन गिल यांची भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला आजच्या शेवटचा प्रश्न क्रमांक 12. BROने लडाखमध्ये जगातील सर्वात उंच मोटर चालवणारा रस्ता बांधला आहे. हा रस्ता किती उंचीवर बांधला गेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 19,400 फूट एवढ्या उंचीवर हा रस्ता बांधण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे होते आजचे आपले टॉप 12 करंट अफेअर्सचे क्वेश्चन. आणि तुमच्यासाठी आहे आजचा खास प्रश्न. दरवर्षी आपण भारतीय वायुसेना दिन केव्हा साजरा करीत असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओसाठी कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.